चला काढा रे, सायन्सचा काढला काय? पेज नंबर काढा. किती? नाही 112 नाही. पेज नंबर आहे 107. 107 म्हणजे 107. आता आपण लेसन कोणतं शिकत होतो? मॅग्नेट. कोणता? फन विथ मॅग्नेट. आता मॅग्नेट तुम्ही शिकत असताना सर्वप्रथम तुम्हाला गरज कशाची आहे? मॅग्नेट. बरोबर. मग तुम्ही एखादं मॅग्नेट आणलं, पण ते मॅग्नेट कशा प्रकारे तुम्ही यूज करता? सपोज तुम्ही आता छोटी छोटीशी मॅग्नेट पाहा, तुम्ही त्यामध्ये खेळता पण जे मॅग्नेट आहे, तुम्ही त्या मॅग्नेट वरून तुम्ही सांगू शकता की ते मॅग्नेट अट्रॅक्ट कशाला करते, कोणत्या टाइपच्या मॅग्नेटिक प्रॉपर्टी त्याला लागते, कोणत्या टाइपचे मॅग्नेट आणि कोणत्या वस्तू थिंग्स त्याला अट्रॅक्ट करतात, तेव्हा ते मॅग्नेट त्याला काय होते? चिपकते, म्हणजे अट्रॅक्ट होते. बरोबर. अट्रॅक्ट म्हणजे स्टिच होते. मग अशा कोणत्या वस्तू आहेत का त्या मॅग्नेटला अट्रॅक्ट करतात? वस्तू किंवा तुम्ही एखादं मटेरियल सांगू शकता. हा, हे मॅग्नेट आपण आता काय सांगितलं तू? बेल. आयरन बेल म्हणजे लोखंडी बेल आपली. त्यानंतर ह्या फॅन. अजून बल्बला चिपकत नाही चिंगम. हे जे तुमचं हे आहे मॅग्नेट आहे, ते बल्बला चिपकत नाही. कारण देयर इज नो मटेरियल अबाउट आयरन. कारण की त्या बल्ब मध्ये आयरन नावाचा पदार्थ आहे नाही. म्हणून आयरन नावाचा पदार्थ नसल्यामुळे त्याला ते जे हे आपलं हे आहे, सपोज आता त्याला बल्ब म्हटला, सध्या बल्ब तरी सपोज हेच म्हटलं काय प्लास्टिक बोर्डला मी जो म्हणतो मॅग्नेट चिपकवतो, तर हे मॅग्नेट याला चिपकत नाही, हे मॅग्नेट खाली पडते. त्याचं रिझन असं आहे की ह्या प्लास्टिक बोर्ड मध्ये कोणताही लोखंडी पदार्थ नाही. म्हणून या प्लास्टिक बोर्डला तुमचं जे लोचिंगम आहे किंवा मॅग्नेट आहे ते चिपकत नाही. मग मॅग्नेट चिपकते कशाला? द मॅग्नेट which can attract it, हे कशाला चिपकते? The magnet are attract किंवा stitch with iron, nickel and cobalt material. Iron, nickel and cobalt म्हणजे जे आयरन पासून बनले आहे, निकेल पासून बनले आहे किंवा कोबाल्ट पासून बनले आहे. उदाहरणार्थ खिडकी कशाने बनलेली आहे? लोखंडाने. व्हेरी गुड. मग लोखंडाने खिडकी बनलेली आहे, म्हणूनच मी अंदाजाने सांगतो की लोखंडाने चिपकवलं म्हणजे चिपकलं. स्टील झालं तिथं. काऊन का बरं चिपकलं? कारण की विंडो कशाची आहे? आयरनने बनलेली आहे. बरोबर. मग हे चिपकताना याच्या प्रॉपर्टी ज्या होत्या मॅग्नेटच्या, त्याला म्हणतात मॅग्नेटिक प्रॉपर्टी. काय म्हणतात? कारण की पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन झालं आणि ह्याचा पॉझिटिव्ह चार्ज त्याच्या निगेटिव्ह चार्जला अटॅच झाला, म्हणून हे प्रॉपर्टी जे आहे, हे मॅग्नेट जे आहे, हे मॅग्नेटची प्रॉपर्टी जी आहे ते त्याला अट्रॅक्ट झाली, चिपकली. बरोबर. मग असे कोणते जे मॅग्नेट असन जे मॅग्नेटला चिपकत असन, स्टिच होत असन, काय होत असन? स्टिच किंवा अट्रॅक्ट करत असन, त्या मटेरियलला म्हणतात मॅग्नेटिक मटेरियल. मॅग्नेटिक मटेरियल म्हणजे आता हे काय? मॅग्नेट. आता ह्या मॅग्नेटले एखादी वस्तू किंवा एखादा पदार्थ किंवा एखादा मटेरियल, काय म्हटलं? मटेरियल चिपकत असेल तर त्याला कोणतं मटेरियल म्हणायचं? मॅग्नेटिक मटेरियल. फॉर एक्झाम्पल मी घेतला खिळा. काय घेतला? खिळा. आणि खिळा मी याला चिपकवला, खिळा आणि याच्यामधलं अंतर ठेवलं, तर याला खिळा चिपकेल का? यस. का बरं? कारण त्याच्यामध्ये ती वस्तू आहे. कोणती वस्तू आहे? आयरन नावाची. आयरन नावाचं मटेरियल त्यामध्ये खिळ्यामध्ये आहे. कारण की खिळा हा आयरन पासून बनतो, म्हणून तो खिळा कशाला मॅग्नेट होतो? मॅग्नेटिक. म्हणजे मॅग्नेटिक म्हणजे जे आपल्या भाषेत जो चिंगम आहे, म्हणजे ह्या मॅग्नेटला तो खिळा काय होतो? अटॅक होतो, स्टिच होतो, चिपकतो. म्हणून त्या खिळ्याला कोणतं मटेरियल म्हणतात तुम्ही? मॅग्नेटिक मटेरियल.
मॅग्नेटला चिपकलाय. आता समजा उदाहरण घेतलं आपण ह्या टेबलचा, ह्या टेबल ह्या काय मॅग्नेट आहे. आता ह्या टेबल आहे आणि मॅग्नेट याला चिपकलं का? नाही. का बरं चिपकत नाही? कारण ती वस्तू आहे नाही. मटेरियल नाही. कोणतं मटेरियल नाही? आयरन, निकेल, कोबाल्ट यासारखं त्यामध्ये मटेरियल नाही. मटेरियल नसल्यामुळे हा जो आपला मॅग्नेट आहे याला चिपकत नाही. मग हे कोणतं मटेरियल झालं? नॉन मॅग्नेटिक मटेरियल. नॉन मॅग्नेटिक मटेरियल मध्ये तुम्ही काय लिहू शकता रे? मग एक्झाम्पल कशात देऊ शकता? जे मॅग्नेटला चिपकत नाही ते नॉन मॅग्नेटिक मटेरियल. मग कोणतं मटेरियल असं ते मॅग्नेटला चिपकत नाही? आता हे सपोज मॅग्नेट आहे आणि हा माझा हात आहे, चिपकला का? ब्लॅक बोर्ड आहे, हे मॅग्नेट आहे, हे मॅग्नेट चिपकत आहे का? मग ब्लॅक बोर्ड कोणतं हे झालं? नॉन मॅग्नेटिक मटेरियल. बरोबर. आता मी हे मॅग्नेट घेतलं आणि चिपकलं का? म्हणजे हे डोअर काय आहे? मॅग्नेटिक मटेरियल. कारण की पूर्ण कशाने बनलेला आहे? आयरन. बरोबर. तेच मी टेबलवर टाकलं तर टेबलला चिपकलं का? नाही. तेच मी एखाद्या कंपासला लावलं, जो टप्परचा कंपास आहे, टप्पर म्हणतो आपण त्याला आपल्या भाषेत, किंवा मग आपण त्याला आयरनचा म्हणू शकतो कंपास, त्याला चिपकल का मॅग्नेट? कारण मग त्याचं कारण काय? की जो कंपास होता तो कशाने बनलेला होता? आयरनने बनलेला. आयरन हे मॅग्नेटिक मटेरियल आहे. मॅग्नेटिक मटेरियल असल्यामुळे ते मॅग्नेटला चिपकलं, म्हणजे त्या चिपकलं नसतं. त्यानंतर एवढं आपण पाहिलं होतं. मग मॅग्नेट कॅन हॅव व्हेरायटी ऑफ शेप डिपेंडिंग अपॉन देअर युजेस. ज्या प्रकारे आपण मॅग्नेटचा यूज करतो ते त्यानुसार त्याच्या काय आहे? व्हेरायटी आहे. काय काय त्याच्या व्हेरायटी. टुडे मॅग्नेट आर यूज इन मेनी मशीन्स. मॅग्नेट हे खूप साऱ्या मशीन्स मध्ये यूज केल्या जातात. एखादी मशीन समजा डीजे आहे, डीजे सगळ्याला माहित आहे. डीजे मध्ये पण मॅग्नेटचा यूज केला जातो. त्यानंतर गॅजेट्स आहे. गॅजेट्स म्हणजे डिव्हाइस, स्पीकर, त्यामध्ये पण मॅग्नेटचा यूज केला जातो. तुम्ही जे इलेक्ट्रिक वॉच घालता त्यामध्ये पण मॅग्नेटचा यूज केला जातो. मग आता वॉच आपली केवढी असते? जास्तीत जास्त वॉचचा शेप एवढा, हँड वॉच. त्यामध्ये आपण एवढं मॅग्नेट वापरू शकतो का? नाही. त्यामध्ये आपण मॅग्नेटचा यूज करू शकतो. आता आपली वॉच केवढी राहते? एवढी. मग आपले मॅग्नेटचा यूज केवढा असेल? जास्तीत जास्त एवढा. मग आपण डिस्क वाला मॅग्नेट घेऊ शकतो त्यात, किंवा हॉर्सशू वाला मॅग्नेट घेऊ शकतो का? जेवढं त्या हँड वॉचला घड्याला मॅग्नेट लागेल तेवढं आपल्याला मॅग्नेट घ्यावं लागेल. म्हणजे आपल्याला जेवढा मॅग्नेटचा यूज आहे तेवढंच मॅग्नेटचा तिथं शेप बनतो. मग मॅग्नेटचे कोणते कोणते शेप आहेत? देयर आर ऑल मॅन-मेड मॅग्नेट्स. हे माणसांनी बनवलेले मॅग्नेट्स आहेत. म्हणजे जिथं ज्या मॅग्नेटचा यूज पडतो तेच मॅग्नेट तिथं वापरावं लागतं. समजलं काय? फाइंड आउट वेअर द मॅग्नेट शोन इन द पिक्चर बिलो आर यूज. आता आपल्याला खाली पिक्चर दिलेले आहे, ते पिक्चर पाहायचे आहे. त्यामध्ये पाहायचं आहे की मॅग्नेट कोणत्या कोणत्या प्रकारचे आहे. बार मॅग्नेट, बार सारखं दिसणार, बरोबर. त्यानंतर डिस्क मॅग्नेट, डिस्क म्हणजे प्लेट पा, डिस्क दिसते. किंवा तुम्ही एखादं गाणं ऐकत तुम्ही डिस्क टाकता त्याच्यात कॅसेट, तिथं गोल राहते ते, त्यासारखं पण मॅग्नेट आहे. नंतर आहे हॉर्सशू मॅग्नेट, जो आपला हॉर्स असतो, हॉर्सचे जे पाय असतात टुगडू टुगडू आवाज येते आपल्याला, तर त्या पायासारखे दिसणारे मॅग्नेट अशा प्रकारे हलू आहे का? चॉक अशा प्रकारे दिसणारे हे असे हॉर्सच्या पायासारखे नाही, तर हे हॉर्सशू मॅग्नेट म्हणतात त्याला. म्हणजे राईट शेप मॅग्नेट, रिंग शेप मॅग्नेट. रिंग शेप म्हणजे रिंग म्हणजे गोल. रिंग खेळले आहे तुम्ही? आपलं कड पाहिलं का? कड पण रिंगचा आकार आहे. त्यासारखी पण काय आहे? मॅग्नेट आहे. मॅग्नेटचा शेप आहे. सिलेंड्रिकल शेप, आपल्या घरी सिलेंडर आहे, सिलेंडर आहे. सिलेंड्रिकल शेप पण मॅग्नेट राहतं. सपोज आपल्या घरी सिलेंडर असं राहते, ह्या शेपचं पण मॅग्नेट आहे. सिलेंडर आपल्याकडे असं राहते ना, ह्या शेपचं पण मॅग्नेट आहे. रिंग शेप म्हणजे गोलाकार, असं पण मॅग्नेट आहे. डिस्क मॅग्नेट, असं पण डिस्क सारखं पण काय आहे? मॅग्नेट. मॅग्नेटचे शेप आहे.
हॉर्सशू मॅग्नेट, हॉर्स म्हणजे घोडा, घोड्याचे जे पाय राहतात जसं आपल्या पायाला फूट, बरोबर, तर त्याच्या पायासारखे पण काय आहे मॅग्नेट आहे, दिसले का? बरोबर. नंतर ऑल्सो स्मॉल बटन मॅग्नेट, स्मॉल बटन राहते बटणी सारखे, जसे आता स्क्वेअर बॉक्स मॅग्नेट, बटणी सारखे मॅग्नेट राहते ना असे. हे काय हे सगळे काय डिफरंट शेप ऑफ मॅग्नेट आर एव्हरीडे यूज. म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आपण जिथे पण कुठं मॅग्नेटचा यूज होत असेल तर तो त्याच्या शेप नुसार होतो, त्याच्या काय नुसार होते, शेप नुसार. आता मॅग्नेटिझम म्हणजे काय? व्हेन अ मॅग्नेट अट्रॅक्ट अन ऑब्जेक्ट, एखादं ऑब्जेक्ट घेतलं आणि मॅग्नेटने काय केलं ते अट्रॅक्ट केलं, म्हणजे त्याच्या इकडे खेचलं, बरोबर. दॅट ऑब्जेक्ट इज डिस्प्लेड ड्यू टू द मॅग्नेटिक फोर्स. आणि आता एखादं समजा बॉटल होती, बॉटल आणि तिला चिपकलं नाही. आता हे बॉटल आहे, माझ्या आधी काय मॅग्नेट आहे. आता हे मॅग्नेट मी ह्या बॉटलला चिपकवण्याचा प्रयत्न करत आहे. मग मी हे मॅग्नेट याच्यावर टाकलं पण मॅग्नेट पडलं, म्हणजे हे जे बॉटल आहे आपली हे मॅग्नेटिक आहे का नॉन मॅग्नेटिक आहे? व्हेरी गुड. काय आहे? नॉन मॅग्नेटिक. तू कशावरून सांगू शकला काय हे मॅग्नेट नॉन मॅग्नेट आहे म्हणून? कारण की मॅग्नेट याला अट्रॅक्ट झालं, याला काय झालं नाही, अट्रॅक्ट झालं. जर मॅग्नेट जर याला अट्रॅक्ट झालं असतं, मॅग्नेट जर याला अट्रॅक्ट झालं असतं तर हे काय बनलं असतं, कोणतं मटेरियल बनलं असतं? मॅग्नेटिक मटेरियल. कोणतं मटेरियल बनलं असतं? पण हे मॅग्नेटिक मटेरियल आहे का? आता मला तुम्ही कंपास जो कायचा आहे आयरन ने बनलेला आहे. आता हे काय एक प्रकारचं ऑब्जेक्ट म्हणजे कंपास आहे. दुसऱ्या आधी काय आहे मॅग्नेट. एक मॅग्नेट कुठे गेलं झालं, हे मॅग्नेट आहे. आता मॅग्नेट अट्रॅक्ट ऑब्जेक्ट. आता ह्या मॅग्नेट हे ऑब्जेक्ट काय केलं, अट्रॅक्ट केलं, चिपकलं म्हणजे अट्रॅक्ट केलं. दॅट ऑब्जेक्ट डिस्प्लेस ड्यू टू मॅग्नेटिक फोर्स. हे मॅग्नेट यामध्ये अट्रॅक्ट काय झालं, कारण की यामध्ये मॅग्नेटिक फोर्स होता. काय होता? फोर्स म्हणजे बल, बल म्हणजे शक्ती. याने शक्ती लावली ना तेव्हा हे चिपकलं. कारण की या दोघांमध्ये मॅग्नेटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन होतं. काय होतं? मॅग्नेटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. यामध्ये अट्रॅक्शन नसतं ते एकमेकाला चिपकले नसते. पण हे मॅग्नेटिक वस्तू आहे, मॅग्नेटिक मटेरियल आहे. हे मॅग्नेटिक मटेरियल असल्यामुळे हे जे मॅग्नेट आहे याला काय झालं, चिपकलं, बरोबर झालं. याला म्हणजे याला कोणता फोर्स लावला? मॅग्नेटिक फोर्स लावला, मॅग्नेटिक फोर्स. In place like factories, part of gadget, deposit large objects shifted from place to place. For this purpose, corners with the magnet are used. आता खूप साऱ्या मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये, फॅक्टरीमध्ये आपल्याला काही वस्तू एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेताना आपण मॅग्नेटचा यूज करू शकतो. सपोज एखादा सी आहे, सी म्हणजे समुद्र, खूप मोठा समुद्र, आणि त्यामध्ये एक टँकर आयरनचा अटकलेला आहे आणि कोणतंही तिथं व्यक्ती किंवा पुरुष एखादा तिथं जाऊ शकत नाही. तर अशा वेळेस तुम्ही एक खूप मोठं सिलेंड्रिकल शेप सारखं मॅग्नेट तयार करू शकता. ते राहतेच. आणि ते मॅग्नेट तिथं जो आयरनचा जो टँकर आपला फसला आहे त्या टँकरला काय करतो मॅग्नेट अट्रॅक्ट करत. कारण तो टँकर कशाचा आहे? आयरनचा. आणि त्या मॅग्नेटच्या सहाय्याने तुम्ही टँकर काय करू शकता? ओढू शकता, म्हणजे सेफ जागी आणू शकता. अशा प्रकारे पण मॅग्नेटचा यूज केला जातो. दिस शोज दॅट मॅग्नेटिझम इज काइंड ऑफ एनर्जी. हेच मॅग्नेटिझम एक प्रकारची काय आहे? एनर्जी आहे, शक्ती आहे, ऊर्जा आहे. काय मॅग्नेट एक प्रकारचं काय आहे? ऊर्जा, शक्ती दाखवते ना. पहा आता हे जे मॅग्नेट आहे इथं, हे मॅग्नेट याला अट्रॅक्ट करून आलो, हे पहा ऊर्जेने काय झालं? समोर चाललं, दिसलं का? हो, ऊर्जेने काय झालं? हे समोर.
म्हणजे याच्यामध्ये याच्या मॅग्नेट मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, ते काय करते, एकाला अट्रॅक्ट करते, म्हणजे तिथं काय लावते, ते एनर्जी लावते. काय लावते? एनर्जी. आणि त्याला कोणती एनर्जी म्हणतात? मॅग्नेटिक एनर्जी. कोणती एनर्जी म्हणतात? मॅग्नेटिक एनर्जी. मग कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॅग्नेटचे कॅरेक्टरिस्टिक्स काय, गुणधर्म काय पहा आता. डिटरमाइन द डायरेक्शन इन द क्लास or laboratory, tie the thread to the center of the bar magnet and hang it or stand. Note that the direction which the magnet steers, the turn it around again. Let steer the note direction do this many times. What do you observe? आता तुम्ही स्टँड, एक प्रकारचं स्टँड घ्या म्हणते, त्याला एक दोरी बांधा आणि ते मॅग्नेट मिडल मध्ये ठेवा, कुठं अट्रॅक्ट होते हे पहा आणि किती वेळ राहू शकते हे पहा. आता तुम्ही लॅबोरेटरी मध्ये गेले, आपल्या लॅबमध्ये जाताना तुम्ही एक स्टँड घेतलं, स्टँडला असं एक प्रकारचं अटॅचमेंट असते, अटॅचमेंटला तुम्ही दोरी बांधली, त्याला बार मॅग्नेट बांधलं आणि मिडल मध्ये बांधलं. काय बांधलं? मिडल मध्ये. म्हणजे आता ह्या कंपास समजा आणि ह्या मिडल मध्ये मी बांधला, स्टँडला अटकवला एकदम मिडल मध्ये, तर ह्या इकडे पण होत नाही आणि ह्या इकडे पण होत नाही. तो कंपास किती वेळ पर्यंत राहू शकते, म्हणजे त्याचा गुणधर्म सांगते की जो त्या तिकडे अट्रॅक्ट होईल तिकडे काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं होईल, जास्त. म्हणजे आता ह्या कंपास आता मी ह्या बोर्डवर ठेवला खूप वेळपर्यंत बरोबर, काही चेंज झाला तर ह्या कंपास असा फॉलो करू शकतो. मग कोणत्या दिशेने तो कंपास पडला हे तुम्हाला काय करायचं आहे, शोधायचं आहे. A magnet always stays in the north south direction. मॅग्नेट हे स्टेल असते म्हणजे कधी नॉर्थ आणि साऊथ या डायरेक्शन. नॉर्थ म्हणजे कोणती दिशा आहे, उत्तर दिशा. कोणती दिशा? उत्तर दिशा. साऊथ म्हणजे दक्षिण. उत्तर दक्षिण. नॉर्थ अँड साऊथ दिशेने आपलं काय असते, मॅग्नेट असते. द एंड ऑफ मॅग्नेट दॅट पॉइंट्स आर टू द नॉर्थ इज कॉल्ड एज नॉर्थ पोल. आता मॅग्नेटचा जो नॉर्थ ची साइड असते, आता हे मॅग्नेट आहे, आता हे समजा सपोज हे मॅग्नेट आहे, याची जे नॉर्थ ची साइड असते त्याला नॉर्थ पोल म्हणते. काय म्हणते? नॉर्थ पोल. मग साऊथ साइड मध्ये ते कोणता पोल म्हणतो? साऊथ पोल. जिकडून नॉर्थ साइड आहे तो नॉर्थ पोल, जिकडून साऊथ साइड आहे तो साऊथ पोल. द नॉर्थ पोल इज इंडिकेटेड बाय एन. जो नॉर्थ पोल, आता हे मॅग्नेट आहे, कोणतं मॅग्नेट, आता हे मी मॅग्नेट काढलं, हे मॅग्नेट आहे बरोबर. आता मॅग्नेट कोणत्या दिशेने असते, मॅग्नेटची दिशा कशी असते, स्टेल. म्हणजे स्टेल कसं केलं जाते, नॉर्थ साऊथ डायरेक्शन. कोणत्या? नॉर्थ साऊथ. आता हे दिशा कोणती आहे, नॉर्थ आहे, हे कोणती आहे, साऊथ आहे. मग जे नॉर्थ दिशेने असतं ते कशाला दाखवलं जाते, एन नी. जे साऊथ कडे असेल ते कशाला दाखवलं जाते, एस नी. म्हणजे एन ला कोणता पोल म्हणतात, एन पोल, नॉर्थ पोल. आणि हे साऊथ डायरेक्शन ला याला कोणता पोल म्हणतात, एस पोल, साऊथ पोल. कोणता पोल म्हणतात, साऊथ पोल. Place some iron filling on the sheet of paper and pass a bar magnet over them. Pick up the bar magnet by holding the center. What do you see? बरोबर. आता काही पीस ज्यामध्ये पेपरचे, पेपर काय आहे म्हणजे प्लेस सम आयरन फिलिंग्स ऑन अ शीट. आयरनचे काही तुकडे कायच्यावर ठेवा म्हणजे शीट वर ठेवा, शीट ऑफ पेपर अँड पास अ बार मॅग्नेट ओव्हर देम. आणि त्याच्या जवळ काय नाही म्हणते, बार मॅग्नेट नाही. काय नाही म्हणते, बार मॅग्नेट. आता इथं आपल्या आयरनचे काय आहे, पीस ठेवले, तुकडे ठेवले आयरनचे, आणि आपल्याजवळ काय आहे, समजा ह्या मॅग्नेट आहे. मग ह्या मॅग्नेटच्या आयरनच्या तुकड्याजवळ नेला. पिक अप द बार मॅग्नेट बाय होल्डिंग इट विथ द सेंटर. आणि पिकअप करा म्हणजे बार मॅग्नेटले. पिकअप केल्यावर तुम्हाला काय आढळलं, कारण की पूर्ण आयरनची खिळे काय लागलेली दिसेल तुम्हाला, बार मॅग्नेट लागलेलं दिसेल. का बरं, इथे सगळे काय होते, तुकडे होते कायचे, आयरनचे. मग त्यामध्ये काय केलं आपण, बार मॅग्नेट केलं. बार मॅग्नेटला तिला ठेवलं आणि लगेच पिक केल्यावर सगळे तुकडे याला काय होईल, काय होईल, चिपके. टू विच पार्ट ऑफ मॅग्नेट डू मस्ट ऑफ द आयरन फिलिंग स्टिक ऑन विच पार्ट ऑफ दिस ऑफ फिलिंग. व्हॉट कन्क्लूड फॉर दिस. त्यामधून तुम्ही काय शिकले ते तुम्हाला सांगायचं. द मॅग्नेटिक फोर्स इज कॉन्सन्ट्रेटेड ॲट टू एंड्स ऑर पोल्स ऑफ मॅग्नेट.
म्हणजे मॅग्नेटिक फोर्स हा जो असतो ह्या दोन पोलच्या आतून घडतो. कसा? ह्या कोणता पोल आहे रे? नॉर्थ पोल. हा कोणता पोल आहे? साऊथ पोल. यामुळे हे पदार्थ काय होत असतात? अट्रॅक्ट होत असतात. काय होत असतात? अट्रॅक्ट होत असतात. आता तुमचं जे ऍक्टिव्हिटी आहे, तुमची काय आहे ऍक्टिव्हिटी आणि असाइनमेंट, ते तुम्ही कधी चेक करता?